नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत आठवडे बाजारासाठी. आणि आजचा आठवडे बाजार खास म्हणजे असा की आज आहे शिमग्याचा बाजार. शिमग्याचा बाजार हा आमच्या इथं खूप मोठा बाजार भरला जातो. इथं जवळच आहे 2-3 किलोमीटर. तर आज मम्मी पप्पा आम्ही तिघंजण निघाले बाजारासाठी. तर बघूयात पुढं. पिकअप भरून चाललेत पूर्ण बाजारासाठी. तर आपण आता जवळपास अर्ध्या रस्त्यामध्ये पोचलोय. तरी अजून आपल्याला 10 ते 15 मिनटं लागतील पोचायला. तर पाहू, आपण जवळपास पोचत आलो आता. आणि इथूनच एवढी गर्दी, भयंकर गर्दी दिसते. तर पुढं बाजारामध्ये काय हाल असेल. आणि त्याच्यात हे ऊनही खूप झालंय. काही लोक बाजार करून घरी चालली आहेत, तर काही अजून बाजाराला चालली आहेत. आपण तर अजून पोचलोय नाही तर एवढी गर्दी. हा जर आठवड्याला बाजार असतो बुधवारचा, पण आज शिमग्याचा बाजार असल्यामुळं खूपच जास्त गर्दी आहे. दर बुधवारी सेमच बाजार भरत असतो नॉर्मल, पण आज स्पेशल बाजार म्हणजे शिमग्याचा बाजार असल्यामुळं जरा खूप जास्तच गर्दी आहे. कारण की सगळी पूर्ण ह्या पट्ट्यामधली लोक इथंच ह्या बाजारामध्ये. कारण की हा एक लास्ट बाजार आहे शिमग्याचा. कारण की उद्या होळी, त्याच्यामुळं आज हा लास्ट बाजार आहे. म्हणून जवळपास सगळ्याच एरियामधली लोक आज इथं आले बाजारात. इथं जवळचा बाजार म्हणलं तर डिंबा आणि दुसरा म्हणलं तर तिरपाट. पण ते जास्त एवढे मोठे बाजार नाही आहेत. पण हा जो आहे हा मेन बाजार आहे. तर आपण पाहू शकतो तुम्ही, आपण पोचलो आहे बाजारामध्ये. तर जाऊयात आतमध्ये. तर आपण झालो एंटर बाजारामध्ये. इथून स्टार्टिंग आहे बाजाराची. इथं काही नॉनव्हेजचे दुकान आहेत, चिकन, मासे वगैरे. हे पाहू शकता. हे साखर गाठ्या म्हणतात इकडं. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. खूप अशी भयंकर अशी गर्दी इकडं. भाजीपाला वगैरे खूप रश आहे, त्याच्यामुळे आवाजही नीट येत असेल माझा. ते पाहू शकता पूर्ण. हे बाय आईस्क्रीम वाला आहे. मित्रमंडळी भेटतात आज खूप, कारण की सर्वजण बाजारामध्ये आले. काही असा नॉर्मलच बाजार आहे, पण शिमगा नाव दिल्यामुळं खूपच गर्दी आहे. शिमग्याच्या बाजारात नेमकं असतं म्हणजे काय, गुळ आणि खोबरं एवढंच, बाकी काही नाही. पाहू शकता आपण इथं आलो होतो बाजारासाठी, पण इथं खूपच गर्दी आहे दुकानावरती. पाहू शकता पूर्ण 4-5 लेअर आहेत, एवढी गर्दी आहे. तर आज मम्मी पप्पा पुढच्या दुकानाकडे गेले. आपण जाऊन चाललोय पुढं भाजीपाला घेण्यासाठी. थोडासा भाजीपाला घ्यायचा आहे मम्मीला. आणि इथून पुढं जर पाहिलं माझ्या मागून स्टार्ट होतं आहे पूर्ण इथून भाजी मार्केट लागतं पुढं. पूर्ण भाजी मार्केट चालू होतं या साईडनी. तिथं थोडं कॉस्मेटिक वगैरे, साबण वगैरे आणि मसाले वगैरे भेटतात. बाकी सगळं भाजीपाला. तर आपण चाललो आहे पुढं भाजीपाला घेण्यासाठी. तर हे आपलं रेग्युलर दुकान आहे भाजीचं. इथं आपण दररोज भाजी घ्यायला. हे बघा मासे हात करतात ते. तर पाहू शकता आपण बाजाराच्या एंडला आलो आहे. इथवरच बाजार आहे, इथं बाजार एंड होतो. इथं वरती PDCC बँक आहे. तर मम्मी तिथंच भाजीपाला घेते. आपण आलो होतो इकडं पुढं जरा, तुम्हाला दाखवतो पूर्ण एंडिंगपासून. हे पहा पूर्ण
पूर्ण भाजी भाजी भाजी, या साईडला अख्खी भाजीच बसते, दुसरं काही नाही इकडं. हां, कधी कधीशी नवी दुकानं येतात तर त्यांना जागा नसते, मग ते इकडं या साईडलाही लावतात दुकानं. भाजीपाल्याचा बाजार करून झालाय. आता आपण चाललो आहे पुढं किराणाच्या दुकानामध्ये. खूप भयंकर ऊन आहे, त्याच्यामुळं नाही का चाललो आहे. टोपी वगैरे पण घातली आपण, तरी दम निघत नाही. पाहू शकता मम्मी तर गुळ घेते. 2 किलो गुळ घातला आपण. फोडलेला गुळ म्हणते चांगला असतंय, हे जे गुळे डेपे ते चांगलं नसतं असं म्हणतो ते. काय माहिती काय नक्की काय याच्यामध्ये आपल्याला, पण मम्मीने. तर झालं आता आपला बाजार करून. आता आपण निघालो आहे घरी. भेटूयात घरी गेल्यावर. तर आपण आत्ताच पोचलो आहे घरी. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा ब्लॉग आपण इथं सेंड करूयात. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.